भारताकडून म्हणजे भारतावर पाकड्यांकडून जो हल्ला करण्यात आला तो कुठे कुठे करण्यात आला ते प्राजक्ता आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। तर आपण पाहतोय भारतामध्ये बारामुल्ला या ठिकाणी पाकिस्तानने खरे तर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर श्रीनगर तिथेच बारामुल्लाच्या जवळ श्रीनगरवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अवंतीपुरा एअरबेसवर पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। नागरगोटामध्ये देखील पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला। जम्मू असेल फिरोजपूर असेल इथे देखील हे बघा जम्मूमध्ये देखील खरे तर वारंवार पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र हे हल्ले सगळे परतवून लावले जात आहेत। हे सगळे सीमा भाग आहेत। बारामुल्लाचा भाग असेल अवंतीपुरा नागरोटा जम्मू श्रीनगर आणि पठाणकोट मध्ये सुद्धा हल्ला झालेला आहे। भारताकडून पाकवर हल्ला करण्यात आला मात्र तो परतवून लावला जातोय। फिरोजपूर मध्ये सुद्धा हल्ला झाला त्याच्यानंतर फजिल्फा इथं सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे। हा सगळा सीमा भाग आपल्याला बघायला मिळतोय। त्यानंतर बघा या पूर्ण सीमा भागातून लालगड जट्टन या ठिकाणी देखील खरं तर पाकिस्तान हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता। जैसलमेर मध्ये देखील म्हणजे सीमावर्ती भाग तर आहेच वरचा भाग तर आहेच मात्र आता पाकिस्तान खाली देखील घुसण्याचा प्रयत्न करतोय। जैसलमेर असेल बारमेर असेल इथे देखील हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झालेला आहे। तसंच गुजरातच्या भुज मध्ये देखील हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला मात्र हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडलाय। म्हणूनच आम्ही म्हणतोय की अगदी जम्मू पासून ते गुजरात पर्यंत सीमा भागामध्ये हल्ला केला जातोय। पंजाबचा काही भाग आहे तिथे हल्ला केला जातोय आणि गुजरातच्या काही भागांमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जात आहे। कारण पाकिस्तानकडून भारताच्या अनेक एअरबेसवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पंजाबमधील पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आलेला आहे। एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न झाला जो भारतीय सैन्यानं उधळून लावलेला आहे। पाकचे ड्रोन भारतानं हवेतच पाडलेले आहेत। आधी ते हेरण्यात आले आणि मग उद्ध्वस्त करण्यात आले। दरम्यान जम्मू सेक्टरमध्ये बीएसएफच्या पोस्टवर विनाकारण गोळीबार सुरू करण्यात आला। भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्याला तीव्र प्रत्युत्तर दिलंय आणि पाकिस्तान रेंजर्सच्या पोस्ट आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालेलं आहे। सियालकोट मधील लुनी या भागात दहशतवादी लॉन्च पॅड्स होते ते उधळून लावण्यात आले। बीएसएफने ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत। हे जे लॉन्च पॅड्स आहेत ते दहशतवादी लॉन्च पॅड्स आहेत म्हणजे त्याला असं म्हणतात की सगळे दहशतवादी सगळे एका ठिकाणी आणून ठेवलेले असतात आणि मग ते हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतात तयारीत असतात। ते गोळीबार करत होते पूर्ण वेळ त्यांनी गोळीबार केला म्हणून प्रत्युत्तरादाखल बीएसएफने ही मोठी कारवाई केली आणि त्यांचं दहशतवाद्यांचं हे लॉन्च पॅड्स आहे ते जमिनीवर मारा करत पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं। कोणत्याही चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका। किंबहुना ही जी पत्रकार परिषद परराष्ट्र सचिव प्रमुखांच्या माध्यमातून म्हणजे लष्कर प्रमुख असेल किंवा एअरबेस प्रमुख असेल त्यांच्या माध्यमातून ती घेतली जाते त्यावर विश्वास ठेवा। वाहिन्यांवर अचूक बातमी दाखवली जाते त्याच्यावर विश्वास ठेवा। दरम्यान पाकिस्तानकडून काश्मीर पासून ते गुजरात पर्यंत ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत आणि गुजरातच्या नलियामध्ये पाकने केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावलाय। गुजरातच्या नलिया इथे भारताचा एअरबेस आहे आणि या एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावला असल्याचं पाहायला मिळतंय। भारतावर पाक जे ड्रोन हल्ले करतो आहे ते ड्रोन हल्ले परतवून लावण्यात आले। सगळ्यात आधी 1:40 मध्यरात्री मिसाईल हल्ला करण्यात आला आणि मग त्यानंतर एका बाजूला गोळीबार दुसरीकडे ड्रोनचे हल्ले पूर्ण रात्रभर पाकने सुरू ठेवले त्याला चोख उत्तर भारतानं दिलेलं आहे। आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानकडून भारतावर सतत मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय। राजस्थानच्या पोखरणमध्ये एक मोठ्या मिसाईलचे अवशेष सापडलेले आहेत। पोखरणमध्ये मोठ्या मिसाईलचे अवशेष सापडलेले आहेत। पाकने शुक्रवारी रात्री हे मिसाईल डागलेलं होतं त्याचे अवशेष राजस्थानच्या पोखरणमध्ये सापडलेले आहेत। पोखरण हे कोणीही विसरणार नाही। पोखरणमध्येच आपण अणुबॉम्ब चाचणी केलेली होती आणि आपण किती बलाढ्य देश आहोत हे आपण दाखवून दिलं होतं। त्याच पोखरणमध्ये एक मिसाईल डागण्यात आलेलं होतं त्याचे अवशेष सापडलेले आहेत।
पाकचे प्रयत्न भारत वारंवार हाणून पाडतंय. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. तुम्ही काहीही करा तरी सुद्धा आम्हाला आता नमवू शकणार नाही असं भारत वारंवार दाखवून देत आहे. पोखरणमधली ही दृश्य आपण बघतोय. तर पाकिस्तान भारतावर वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र हे सगळे हल्ले भारत तितक्याच ताकदीनं परतवून लावतोय. दरम्यान पाकिस्तानमध्ये 6 स्फोटांनी पाकिस्तान खरं तर हादरलेला आहे. भारतानं हे स्फोट घडवलेले आहेत. कुठे कुठे घडवलेत तर रावळपिंडी, नूरखान एअरबेस, लाहोर एअरबेस, मुरीद चकवाल एअरबेस आणि रफिकी शोरकोट एअरबेसवर पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे, स्फोट करण्यात आलेला आहे. इस्लामाबाद, नारोवाल या एअरबेस स्टेशनवर सुद्धा भारतानं हल्ले केले आणि हे प्रत्युत्तरादाखल झालेले हल्ले आहेत हे आपल्याला नमूद केलं पाहिजे. स्पष्ट करण्यात आलंय पत्रकार परिषदेमध्ये की त्यांच्याकडून जे हल्ले झाले त्याला उत्तर म्हणून आपण 6 ठिकाणी एअरबेस स्टेशनवर हल्ले केलेले आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताकडून हल्ला करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालं असल्याचं कळतंय. पाकिस्तानच्या 6 एअरबेसवर हल्ला केल्यानंतर आता सरगोधा एअरबेसवर देखील भारतानं मोठा हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं कळतंय. सरगोधा एअरबेसचं नुकसान करण्यात आलंय. भारतानं हल्ला केला प्रत्युत्तरादाखल आणि सरगोधा एअरबेसचं सुद्धा नुकसान केलेलं आहे. त्याची दृश्य आपल्याला बघायला मिळतात. आधी थोडीशी नागरी वस्ती आहे आणि त्याच्या मागे हा एअरबेस आहे, सरगोधा एअरबेस. त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. भारताने सरगोधा एअरबेसचं नुकसान करण्यात यश मिळवलंय. तुम्ही आमच्या 1 एअरबेसला लक्ष्य कराल तर आम्ही तुमचे 5 एअरबेस नस्तनाबूत करू, हेच उत्तर भारत देत आहे. पण हे सगळी जी कारवाई आहे भारताची ती प्रत्युत्तरादाखल आहे. तुम्ही रात्री अंधारात हल्ले करताय त्याला उत्तर आम्ही देतो आहोत. दरम्यान सीमेपलीकडून पाकिस्तानच्या नापाक कारवाई अजूनही सुरूच आहेत आणि त्यावर भारतानं आता चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. जम्मू सेक्टरमध्ये बीएसएफच्या पोस्टवर पाकनं विनाकारणच गोळीबार करायला सुरुवात केली. भारतीय सीमा सुरक्षा दलानं त्याला उत्तर दिलं आणि लुणी परिसरामध्ये पाकिस्ताननं उभारलेलं दहशतवाद्यांचं लॉन्च पॅड बीएसएफनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे. दहशतवाद्यांचं लॉन्च पॅड म्हणजे काय तर सगळे दहशतवादी एकत्र एका ठिकाणी येतात आणि तो जो तळ असतो त्याला दहशतवाद्यांचं एअरबेस म्हणतात आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ते लॉन्च पॅड उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानची 2 लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केलेली आहेत. जम्मू जवळच्या सीमेजवळ भारतानं पाकचे 2 तळ उडवून दिले आहेत. भारतीय लष्करानं ही मोठी कारवाई केली आहे. तर पाकिस्तानकडून काश्मीर पासून ते गुजरात पर्यंत ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत आणि गुजरातच्या नलियामध्ये पाकनं केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावलाय. गुजरातच्या नलिया इथे भारताचा हा एअरबेस आहे. ही 3 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. पहिल्या दृश्यांमध्ये तुम्ही बघताय सियालकोटची दृश्य आहेत. दहशतवादी लॉन्च पॅड होतं ते बीएसएफनं उद्ध्वस्त केलं. त्यानंतर 2 तळ होते जिथून मिसाईल्स आणि ड्रोन डागले जातात. ते 2 तळ भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत पाकिस्तानचे. आणि तिसरं म्हणजे नलिया एअरबेस. या नलिया एअरबेसचा हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आलेला आहे. तर गुजरातच्या नलिया एअरबेसवर पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र या हल्ल्याचा कट भारतीय लष्करानं उधळून लावलेला आहे. दरम्यान पाकिस्ताननं नापाक कारवायांची पुनरावृत्ती करत भारताच्या विविध सीमावर्ती भागांवर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केलाय. जम्मू काश्मीर पासून गुजरात पर्यंत, भुज पर्यंत, गुजरातच्या भुज पर्यंत तब्बल 26 ठिकाणी ड्रोन पाठवून हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न झालेला आहे. आता पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा प्रमुखांनी हेच सांगितलं की 26 ठिकाणं लक्ष्य करण्यात आली पण त्याला सडेतोड उत्तर दिलंय भारतानं आणि भारतानं हवेमध्येच ते ड्रोन पाडलेले आहेत. तर भारतीय लष्कराच्या या सजगतेमुळे हे सर्व ड्रोन वेळीच निष्क्रिय करण्यात आलेले आहेत. पाकिस्ताननं ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, बाडमेर, भुज, क्वारबेट आणि लाखीनाला या ठिकाणांचा समावेश होता. आणि यापैकी फिरोजपूरमध्ये एका सशस्त्र ड्रोननं नागरिक क्षेत्राला लक्ष्य केलं, ज्यात एका कुटुंबातील 3 सदस्य गंभीर जखमी झाले. भारतीय लष्करानं काउंटर ड्रोन प्रणालीच्या माध्यमातून सगळे हवाई हल्ले परतवून लावलेले आहेत. ते वेळीच हेरले गेले आणि निष्प्रभ केले गेले. लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. सीमावर्ती भागांमध्ये उच्च स्तरावर सतर्कता ठेवण्यात आली आहे.